केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची आणि तिच्या मैत्रिणींची छेडखानी झाली आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये मोठा गदारोळ उठल्याचं पाहायला मिळालेलं होतं. विरोधी पक्षामध्ये असलेले एकनाथ खडसे यांनी सुद्धा यावरती तिखट प्रतिक्रिया दिलेली होती आणि या प्रतिक्रियेनंतर पोलीस जागे झाले असं वाटलं आणि जवळजवळ 7 पैकी 3 आरोपींना अटक केली. चौथा अल्पवयीन आरोपी त्याची सुधारगृहात रवानगी केली. मात्र अद्यापही 3 आरोपी फरार आहेत आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेणार आहोत. भाऊ, काय सांगाल या संपूर्ण घटनेमध्ये? अजूनही 3 आरोपी फरार आहेत. गेले 10 दिवस झाली घटना घडली, पण घटना घडल्यानंतर अद्याप पोलिसांना या ठिकाणी फरार आरोपींचा शोध घेता आला नाही. 4 जणांना या ठिकाणी अटक केलेली आहे. 3 जण जे प्रमुख आरोपी आहेत ते फरार आहे आणि फरार झालेले नाहीत. तर इथले जे आका आहेत, राजकीय व्यक्ती आहेत, त्यांच्या पंखाखाली ते लपलेले आहेत असं आज त्यांच्यामध्ये चर्चा आहे. याच्या पाठीमागे जे आहेत ते राजकीय शक्तीच आहे असं मी पूर्वी पण म्हटलं होतं आणि मला असं वाटतं की पोलीस जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर या आरोपींना पकडण्यामध्ये टाळाटाळ करत आहे. हो, पण आता तुम्ही म्हटलं की यामध्ये त्यांच्या आकामुळे ते पंखाखाली लपलेले आहेत, पण आपण जर विचार केला तर केंद्रीय मंत्री या सत्तेमध्ये आहेत, हे कसं शक्य होऊ शकतं? आणि केंद्रीय मंत्री सत्तेमध्ये असलं तरी राज्याचं गृह खातं राज्याकडे आहे आणि या ठिकाणी गृह खात्याने पूर्ण प्रयत्न करूनसुद्धा ते मिळत नाही. याचा अर्थ असा आहे की स्थानिक पोलीस त्याच्यामध्ये अपयशी ठरत आहेत. हे सगळं का घडतंय असं वाटतंय तुम्हाला? जाणीवपूर्वक केलं नाही, जातं? का घडत आहे म्हणजे या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि हे यांच्यावर अनेक गुन्हे पूर्वीचे दाखल आहे. पोलिसांचे आणि यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यामुळे पोलीस यांना अप्रत्यक्ष मदत करतायत असं मला वाटतं. हो, राज्यातही अनेक मोठमोठ्या गुन्हेगारी घटना समोर आलेल्या आहेत आणि यामध्ये सत्ताधारी बड्या नेत्यांची नावं समोर येत आहेत. हे कसं आहे? सत्ताधाऱ्यांचीच नावं त्याच्यात गोवली जात आहेत किंवा समोर येतात. राज्यभरामधलं चित्र पाहिलं तर राजकारणाचं एका प्रकारे गुन्हेगारीकरण होत आहे की काय असं चित्र आहे. दररोज कुठे ना कुठे काहीतरी महिलांवर अत्याचार होत आहे, गुंड होत आहेत, दरोडे पडत आहेत, खून पडत आहेत. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे असं वाटतं आहे. संतोष देशमुख जे आहेत त्यांच्या मुलीने अजित पवारांना साकडं घातलं की आपला विषय सोडून या विषयात नाथाभाऊंनी बोलणं टाळलेलं आहे. दुसरा एक प्रश्न अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी तरतूद होईल असं मानलं जात होतं. त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये मिळतील असं मानलं जात होतं. प्रत्यक्षात असं घडलेलं नाही. या संदर्भात काय सांगाल? निवडणुकीच्या कालखंडामध्ये या सरकारने अनेक आश्वासनं दिले. लाडक्या बहिणींनाही आज 1500 रुपये देत आहात, त्याच्यामध्ये 2100 रुपये आम्ही तातडीने देऊ असंही सांगण्यात आलं. परंतु आता 2100 रुपये त्यांना प्रतिमाह देण्यासाठी सरकार टाळाटाळ करत आहे. अनेक आश्वासनं त्याने दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या संदर्भामधलं आश्वासन दिलं, पण कर्जमाफीचा विषय मी विधानसभेमध्ये मांडला. सरकार त्याला डोळेझाक करत आहे, त्याला प्रतिसाद देत नाही आहे. मग घोषणा करायच्या, निवडून यायचं आणि जनतेला फसवायचं असं एकंदरीत चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे. सर्वसामान्य शेतकरी आज सुखी नाही आहे. जर बजेट पाहिलं, अर्थसंकल्प पाहिला, तर या अर्थसंकल्पामध्ये 40,000 कोटी रुपयाची तूट आहे आणि ही तूट भरून काढताना यांना 10 वर्षे लागतील. कारण एवढा टॅक्स लावणं आता सरकारला एका वर्षामध्ये शक्य नाही आहे. आणि मग एवढं निव्वळ 36,000 कोटी लाडक्या बहिणींना द्यायचे आणि बजेटचे तूट 40,000 कोटीपर्यंत वाढवायची. मला वाटतं की हे आर्थिकदृष्ट्या योग्य नाही आहे. आर्थिक शिस्त याच्यामध्ये पाळली घेत नाही आहे. हा अर्थसंकल्प जनतेसाठी किती हितकारक आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही, जनतेसाठी हितकारक काहीच नाही, शून्य आहे. कारण जर जो तुटीचा अर्थसंकल्प असतो त्याच्यामध्ये कितीही घोषणा केल्या तरी त्यासाठी पैसा उपलब्ध होत नाही. पैसा आणायचा कुठून ही चिंता आहे. राज्यावर 8 लाख कोटीचं कर्ज आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कर्जावरचे व्याज आणि हप्ते थकलेले आहे. अनेकांचं येणं थकलेलं आहे. अनेकांचे देणं थकलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर जे आहेत PWDचे आज रस्त्यावर आहे. सर्व ठिकाणी पगारालासुद्धा पैसे नाही अशी स्थिती आहे आणि मला असं होतं की पुढच्या 2 महिन्यामध्ये या सरकारला पगार देणंसुद्धा, कर्मचाऱ्यांचे पगार देणंसुद्धा अवघड जाईल. भाऊ, रक्षा खडसे यांच्या कन्येची छेडखानी संदर्भात जे आरोपी आज फरार आहेत,
तुमची मागणी काय असणार आहे? तुम्ही म्हणताय की पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात, तर तुमची भूमिका काय? तातडीने यांना अटक करावी आणि त्यांना कठोर शासन करावं. आज या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अप्रत्यक्षपणे पोलीस मदत करत आहे असं चित्र आहे. सरकारने या ठिकाणी एक विशेष वकील नेमण्याच्या संदर्भामध्ये कारवाई सुरू केलेली आहे. अद्याप तो विशेष वकिलाची नियुक्ती झालेली नाही. हो, यातला एक जो पियुष मोरे नावाचा आरोपी आहे, तो राजकीय निकटवर्तीय पाहिला जातो. कधी काळी तो आपला समर्थक होता, रक्षाताईंचा होता. त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटलांसोबत, देवेंद्र फडणवीसांसोबत, एकनाथ शिंदेसोबत त्याचे फोटो प्रसिद्ध झालेले आहेत. पियुष मोरे हा 7 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होता, नगरसेवक होता आणि त्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर त्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, पक्ष बदलवला आणि आता अलीकडे शिवसेनेत गेल्यानंतरच त्यांनी हे प्रकार छेडखानीचे वगैरे सुरू केले आहे. एकच प्रकारने असे बरेचसे प्रकार या परिसरामध्ये घडत आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, ते सरकारला आम्ही दिलेले आहे. काही ठिकाणी तर महिलांना अश्लील अशा स्वरूपाचे फोन केले जातात आणि तिच्या नवऱ्यालाच सांगितलं जाते की तुझ्या बायकोला रात्री पाठवून दे. इथपर्यंत या मतदारसंघामध्ये आता स्थिती झालेली आहे, गुंडागर्दी वाढलेली आहे. ते एकनाथ खडसे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या छेडखानी प्रकरणामध्ये जे काही आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करण्यात यावी. पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय त्यांना आश्रय असल्यामुळे ते सगळं घडत असल्याचा आरोप देखील एकनाथ खडसेंनी केलेला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.